लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मिलिंद नगरमधील अनधिकृत झोपडपट्टीवर पालिकेची कारवाई, पुनर्वसनाची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। बातमी नाशिक येथून। शहरातील मिलिंद नगर परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपडपट्टीवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे। अतिक्रमण हटवण्यासाठी पथकाने संबंधित ठिकाणी पाहणी करून नोटिसा बजावल्या असून काही झोपड्या हटवण्याची प्रक्रिया राबवण्यात आली। दरम्यान येथील रहिवाशांनी कारवाईला विरोध दर्शवत प्रथम पुनर्वसनाची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। अनेक कुटुंबे अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असून अचानक कारवाईमुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी सांगितले। प्रशासनाने तात्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे। महापालिकेकडून मात्र शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात नियमानुसार कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। काय या सगळ्या कारवाईच्या दरम्यान तुमचं म्हणणं आहे? ही जी कारवाई महापालिकेतर्फे होत आहे, ही कारवाई नोटीस दिल्यानंतर काही 7 दिवसाची मुदत किंवा 15 दिवसाची मुदत द्यावी लागते। मुदत न देता महापालिकेने सदर कारवाई चालू केलेली आहे। इथली जी वस्ती आहे तिथे 30 ते 35 घरं बाधित होत आहेत। 40 ते 50 वर्षापासून हे लोक इथे राहत आहेत। त्यांच्याकडे महापालिकेने ऑथराइज स्लम डिक्लेअर केलेला आहे। वेळोवेळी हे टॅक्सेस नगरपालिका सगळे भरत आलेले आहेत, परंतु सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने 2016-17ला येथे डीपी प्लॅन मंजूर केलेला आहे। 24 मीटरचा प्लॅन मंजूर केल्याने दोन्ही साईडचे 30 ते 35 घरे येथे बाधित होत आहेत। त्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन करण्याचा महापालिकेने जागा किंवा स्कीम सांगितलेली नाही। डायरेक्ट महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवून त्यांना इथून विस्थापित करीत आहे। रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना असं फक्त तोंडी आश्वासन महापालिकेने दिलेलं आहे, परंतु या दोन्ही योजना राबवित असताना त्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध असणे गरजेचं आहे। परंतु अशी कुठलीही शासकीय जागा महापालिकेने अद्यापपर्यंत नागरिकांना सांगितलेली नाही किंवा लेखी स्वरूपात तसं काही आश्वासन दिलेलं नाही आणि डायरेक्ट येथे येऊन अतिक्रमण मोहीम राबवित आहेत आणि नागरिकांना विस्थापित केलं आहे। येथील जे कुटुंब आहेत तिथे उघड्यावर सध्या राहत आहेत। थंडीचे दिवस आहेत, त्यांचे अतोनात हाल होत आहेत। त्यांचं पुनर्वसनासाठी महापालिकेने कोणताही उपाययोजना सुद्धा केलेली नाही। ओपन मैदानामध्ये त्यांना ठेवलेलं आहे। उद्या त्यांच्या जीवितास काही धोका झालास महापालिका जबाबदारी घेईल काय? सगळं बेकायदेशीररित्या महापालिका सिंहस्थाच्या नावाखाली अधिकारांचा गैरवापर करून नागरिकांना विस्थापित करीत आहे। तर महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे, त्यांनी तात्काळ सदर नागरिकांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं, अन्यथा काही दिवसातच महापालिकेला नागरिकांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल। आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन विनंती केलेली आहे, परंतु महापालिकेने कुठलीही दखल घेतलेली नाही। यावर अजूनही 4-5 दिवसात दखल घेतली नाही तर आमच्या नागरिकांच्या वतीने आम्ही सामूहिक आत्मदान महापालिकेसमोर करणार आहोत। याची महापालिकेने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी। मॅडम, आज अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली होती, काय सांगा? कुंभमेळा प्राधिकरण आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आज ब्रिजच्या कामासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। मिलिंद नगर असं ह्या मोहिमेचं नाव आहे आणि एरियाचं नाव आहे आणि ही पूर्वीपासूनची जवळपास 250 झोपडपट्ट्यांची वसाहत इथे आपल्याला दिसत होती। त्याच्यातून जवळपास 27 क्षेत्र बाधित होत होते। त्याच्यामध्ये 8 ते 10 क्षेत्र हे पक्क्या स्वरूपाचे होते आणि मागील 1 महिन्यापासून पोलीस प्रशासन, आमचे नगर रचना, बांधकाम हे सर्व विभाग आणि अतिक्रमणची पूर्ण टीम सगळ्यांना काउन्सिलिंग करून प्रॉपर पद्धतीने सर्व नियम सगळं सांगून आखणी करून ही मोहीम राबवत होती आणि आज प्रत्यक्ष कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे फील्डवर। आता जवळपास 70-80% काम उरकलेलं आहे आणि इथपर्यंत ब्रिज आलेला आहे। ब्रिजची लांबी ही 45 मीटर आहे आणि दोन्ही साईडनी जवळपास 100 मीटरचे रोड्स इथे बांधण्यात येणार आहेत। हे काम टॉप प्रायोरिटीचं असल्यामुळे मिलिंद नगर झोपडपट्टीवासियांना नगर परिषदेने बाजूला ओपन स्पेस देऊन तिथे रिहॅबिलिटेट पण केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी काही योजना असतील तर त्याबद्दल प्रशासन आयुक्त मनीषा खत्री मॅडम ज्यांच्या मार्गदर्शनाने ही मोहीम सुरू आहे ते त्याबद्दल विचार करण्याबाबत आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय मॅडम की कुठली नोटीस नाही, त्यांना जागा नाही, त्यांना घर नाही, ते उघड्यावर झोपताय, याची जबाबदारी नगरपालिका घेईल का? नाही, ऍक्च्युली नोटिसा सर्व गेलेल्या आहेत टाउन प्लॅनिंग विभागाकडून। प्रथम नोटीस त्यांना काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी गेलेली होती। त्यानंतर अंतिम नोटीस देऊन सुद्धा जवळपास 1 ते 1.5 महिना कालावधी उलटलेला आहे। लोकांना पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे, ते समाधानी आहेत आणि पहिली मोहीम आम्ही प्रशासनातली बघितली की जिथे त्यांनी सहकार्य करून
मेजॉरिटी त्यांचे स्ट्रक्चर्स 3 दिवसामध्ये मागच्या काढून दरवाजे खिडक्या सुद्धा घेऊन गेलेले आहेत की जेणेकरून त्यांना त्याचा इतर ठिकाणी उपयोग व्हावा. त्यामुळे सामंजस्याने आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा एकत्र होऊन योग्य पद्धतीने सक्सेसफुल अशी ही मोहीम पण झालेली आहे. आपल्या नगरपालिकेच्या याच्यावर साबंधिक आत्मदानाचा काही नागरिकांनी इशारा दिला आहे, अशी मुलाखत दिली. हरकत नाही, त्यांच्याशी सुद्धा प्रशासन समन्वयाने चर्चा करून सर्व गोष्टी सोडवणार आहे. त्याबद्दल आम्ही प्रशासनाच्या वतीने त्यांना आश्वासित करत आहोत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आवाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.